नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। 28 जून 2026ला जो TETचा पेपर होणार होता तो पेपर त्या ठिकाणी आज फुटलेला आहे आणि ती परीक्षा त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पत्रक सकाळी आपण एक पत्रक पाहिलं। आता दुसरं पत्रक त्या संदर्भातलं आलेलं आहे। नक्की परीक्षा कधी होऊ शकते हेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026चे आयोजन केले होते। या कार्यालयाचे आपण जर पाहिलं तर जावक क्रमांक देण्यात आलेले आहे 2026-221 दिनांक 27 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या जाहीर प्रकटनानुसार दिनांक 28 जून 2026 रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। तथापि सगळ्यात महत्त्वाचा IMP पॉईंट त्यांनी दिलेला आहे। शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्यावत परीक्षेची दिनांक परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेली नाही। लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अजून दिनांक जाहीर करण्यात आलेली नाही आहे। मग नक्की ही परीक्षा कधी होऊ शकते? तरी कोणत्याही सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये। सदर परीक्षा दिनांक यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल। म्हणजे बऱ्याच जणांनी अशी अफवा पसरवलेली होती की लगेच पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 5 तारखेला ही परीक्षा होईल। काहींनी अफवा उठवली होती की 7 तारखेला ती परीक्षा होईल, परंतु तसं कोणत्याच प्रकारचं पत्र अधिकृत सूचना आलेली नाही। पण थोडक्यात जर आपण विचार जर केला तर ही परीक्षा साधारणतः थोड्याच दिवसात, म्हणजेच एकतर 12 जुलैला असेल, 19 जुलैला असेल, 26 जुलैला असेल। परीक्षा ही नक्कीच पुढील 15 ते 20 दिवसामध्ये 100% होईल। त्यामुळे सर्वांनी तयारी चालू ठेवा। परीक्षेसंदर्भात तुम्हाला मी सकाळीच एक व्हिडिओ अपलोड केला होता की परीक्षा दरम्यान तुमचा माइंडसेट कसा असायला पाहिजे आणि 90+ गुणांची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, हाही व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे। आपल्या चॅनेलवरती देखील उपलब्ध आहे। महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। व्हिडिओला लाईक करा। सर्वांना ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।